विकासाचा दावा करणारे काँग्रेस छत्तीसगडचा विकास करण्याच्या ऐवजी सट्टेबाजीत मग्न होतं। महादेव ॲप्सच्या माध्यमातून आलेले पैसे हे निवडणुकीसाठी असल्याचं वास्तव सुद्धा आज या ठिकाणी पुढे आलंय आणि काँग्रेसचा विकासाचा बोलखा दरादरा यावेळी भरला गेलाय आणि विकासाच्या ऐवजी सट्टेबाजी मग्न असणाऱ्या काँग्रेस सरकार, भूपेश बघेल सरकार यांचं भिंग आता या निमित्तानं या ठिकाणी उघड झालेलं आहे, फोडलं गेलेलं आहे। छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा सट्टेबाजीतील सहभाग आणि एका महादेव ॲप्सच्या माध्यमातून त्यांना मिळालेले पैसे जवळपास 508 कोटी रुपये अशा माध्यमातून मिळालेल्या या ठिकाणी पुढे येते। त्याच्यामुळे विकासाचा दावा करणारे काँग्रेस छत्तीसगडचा विकास करण्याच्या ऐवजी सट्टेबाजीत मग्न होतं आणि त्या महादेव ॲप्सच्या माध्यमातून आलेले पैसे हे निवडणुकीसाठी असल्याचं वास्तव सुद्धा आज या ठिकाणी पुढे आलंय आणि काँग्रेसचा विकासाचा बोलखा दरादरा यावेळी भरला गेलाय। 2 नोव्हेंबर 2023 रोजी ईडीला त्या ठिकाणी गुप्तपणे माहिती मिळाली की 7 आणि 17 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महादेव ॲप्सच्या प्रवर्तकांच्या माध्यमातून मोठी रक्कम त्या ठिकाणी छत्तीसगडमध्ये हलवली जात असल्याची त्या ठिकाणी माहिती मिळाली आणि त्या आधारे ईडीनं ट्रायडल आणि अन्य ठिकाणी झाडाझडती केली आणि भिलारी आणि सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात रोकड वितरित केल्याची या ठिकाणी सत्य पुढे आलं। या संदर्भामध्ये यूएन मधून पाठवलेला खास कॅश दूत असीम दास याला सुद्धा ईडीनं त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि असीम दासची कार असेल, घर असेल, इथून साधारणतः 5,39,00,000 रुपये त्या ठिकाणी जप्त केलेले आहेत आणि असीम दास यांनी कबुली केलेला आहे की जप्त केलेला निधी या ठिकाणी महादेव या प्रवर्तकाने छत्तीसगडमधील बघेल यांच्या निवडणुकीसाठी त्या ठिकाणी व्यवस्था केल्याचा कबुली जबाब सुद्धा यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे। ईडीने महादेव ॲप्सची अनेक बोगस खाती देखील शोधलेली आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा साधारण 15,59,00,000 रुपयांची शिल्लक ईडीने गोठवलेली आहे आणि असीम दासला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। या सट्टेबाजी सिंडिकेटचे प्रवर्तक परदेशात बसून अनेक पॅनल या ठिकाणी चालवत असल्याचं पुढे आलंय। त्यातनं कोट्यावधी रुपयाची उलाढाल त्या ठिकाणी झाले, त्यांनी कमावलेले आहेत आणि त्याच्यामुळे ईडीनं 4 आरोपींना अटक केली। 450 कोटीहून अधिक रुपयाची रक्कम त्या ठिकाणी जप्त केली। 14 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि काही या ठिकाणच्या काँग्रेसवाल्यांना प्रश्न या ठिकाणी मी विचारतोय, पक्षाने विचारले। भाजपचा काँग्रेसला सवाल आहे ज्याच्या उत्तराची अपेक्षा काँग्रेसकडून आम्हाला आहे। असीम दास शुभम सोनीच्या माध्यमातून छत्तीसगड मधील काँग्रेस नेत्यांना पैसे पाठवत होता, हे खरं आहे का? असीम दास यांना व्हॉइस मेसेजद्वारे रायपूरला जाऊन भूपेश बघेलला निवडणूक खर्चासाठी पैसे देण्याचे आदेश
देण्यात आले होते हे खरं आहे का? 2 नोव्हेंबर रोजी हॉटेल टायटन मध्ये असीम दास यांच्याकडून पैसे जप्त करण्यात आले. संभाळे हे खरं आहे का? पीएमएलए अंतर्गत बाजूला पटकन वेगवेगळ्या खात्यांमध्ये 15 कोटी रुपये गुंतवण्यात आले. हे खरे आहे का? आणि असीम दास नावाच्या व्यक्तीकडून 5.5 कोटीच्या आसपास रक्कम जमा करण्यात आलेली आहे. हे खरं आहे का? अशा प्रकारचा भाजपचा काँग्रेसला सवाल आहे. आणि विकासाच्या ऐवजी सत्तेबाजी मग्न असणाऱ्या काँग्रेस सरकार, भूपेश बघेल सरकार यांचं भिंग आता या निमित्तानं या ठिकाणी उघड झालेलं आहे, फोडलं गेलेलं आहे. या सगळ्या प्रश्नांच्या उत्तराची या ठिकाणी नाकाने कांदे सोडणाऱ्या काँग्रेस पक्षाकडून आम्हाला अपेक्षा आहे. नवीन भाऊ, ज्या पद्धतीने छत्तीसगडमध्ये हा सगळा पैसा आहे तो ईडीने जप्त केला, त्याच पद्धतीने राजस्थानमध्ये पण हा पैसा गेला होता का? काय त्या संदर्भातली काही माहिती मिळालेली आहे? नाही, या संदर्भामध्ये देशभर ईडी त्या ठिकाणी अत्यंत सतर्कतेनं काम करते. तर अशा प्रकारची मोडस ऑपरेंडिस त्या ठिकाणी वापरली जाते. आता छत्तीसगडच्या भूपेश बघेलच्या माध्यमातून सट्टाबाजीचा ऍपच्या माध्यमातून पैसे आणणे हे उघड झाले. आणि त्याच्यामुळे ईडी राजस्थान असो कुठल्याही ठिकाणी अशा प्रकारच्या मोडस ऑपरेंडी मधून जर पैसे येत असतील त्याची दखल घेईल किंवा दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई या ठिकाणी करावी. भाऊ, संजय राऊत असं म्हणतात की धमकी देणाऱ्या गृहमंत्र्यांनी आधी उत्तर द्यावं. फडणवीस आणि त्याचप्रमाणे अमित शहानी अंमली पदार्थांचं सेवन जे आहे ते वाढलेलं आहे त्यावरती खात उघडत आहेत असं म्हणतात. संजय राऊत अदखलपात्र झालेले आहेत. आता रोज बडबड सकाळी उठून करत असल्यामुळे त्यांचा कुठला विषय गांभीर्यानं घ्यायचा आणि घ्यायचा नाही यावरच खऱ्या अर्थानं प्रश्नचिन्ह आहे. गृहमंत्री सक्षम आहेत. देशासाठी अमित भाई कशा पद्धतीनं कठोरपणे काम करतायत देश बघतोय. धाडसानं अनेक निर्णय घेतले. देशाची सुरक्षा मजबूत करतायत. राज्यामध्ये सुद्धा कठीण परिस्थिती असताना देवेंद्रजी अत्यंत कुशलतेने सगळं त्या ठिकाणचं नियंत्रण प्रॉपर करतायत. जरांगेंचा विषय त्यांनी अत्यंत कुशलतेने हाताळत कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी नियंत्रणात आणले. आता ज्याला विध्वंसक स्वरूप बघायची अपेक्षा आहे किंवा विध्वंसक मनोवृत्तीचा माणूस अशाच प्रकारची विध्वंसक वक्तव्य करणार आणि मला वाटतं ते गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. संजय राऊत आता अदखलपात्र झालेले आहे. भाऊ, राज्यात जेव्हा महायुतीचं सरकार, महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा एसटीचा संप जो आहे तो मोठ्या प्रमाणात चिघळलेला होता. आता पुन्हा एकदा एसटी कर्मचारी जे आहेत ते संपावर जाण्याचा इशारा देत आहेत. ठाकरे गटाचे नेते असं म्हणतात की आता भाजपचं सरकार आलेलं आहे, मग यावरती निर्णय का होत नाही? आपण जर त्यांनी शांतपणे भाजपचं सरकार आल्यानंतर, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर एसटी संदर्भात काय काय निर्णय घेतले ते जरा डोकावून पहा. काही बघायचं नाही, समजून घ्यायचं नाही आणि उचलली जी लावली टाळ्याला अशा पद्धतीची वक्तव्य त्यांचे निराधार बिनबुडाची. या ठिकाणी मला अभिमानाने सांगावं लागेल, परिवहन मंत्री स्वतः मुख्यमंत्री असल्यानं पगाराच्या बाबतीत प्रत्येक महिन्याला त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना झगडावं लागायचं. त्याची व्यवस्था करताय. एसटी सेवा त्या ठिकाणी सुरळीत होते. एसटीचे पगार वेळेत मिळावेत. एसटी कर्मचाऱ्यांना मध्यंतरीच्या काळात त्यांच्या मागण्या होत्या त्या बहुतांशी पूर्ण केल्या. आता नफ्यात एसटी आणता त्या ठिकाणी अनेक गोष्टी टप्प्याटप्प्यानं होतील, परंतु ज्यांना काही करायचंच नाही. 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये एसटी सोडा महाराष्ट्रातल्या कुठल्याही कामगारांच्या दृष्टीनं यांनी निर्णय घेतले नाहीत त्यांना त्या ठिकाणी तोंडवर करून बोलण्याचा नैतिक अधिकार नाहीये. मुख्यमंत्री संवेदनशील आहेत. ते स्वतः परिवहन मंत्री आहेत. त्या आंदोलनात आम्ही सहभागी झालो. एसटी कर्मचाऱ्यांच्या तेव्हा कुठे शिवसेना कुठेच नव्हती उद्धव ठाकरेंची. आम्ही संवेदनशील त्या ठिकाणी लढलोय आणि त्याच्यामुळे आम्हाला त्याची जाणीव आहे. हे सरकार एसटी कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.
त्यांच्या न्याय्य मागण्या असतील तर निश्चितच पूर्ण करतील. सर, 7व्या आयोगात वेतनाचा प्रश्न जो आहे तो मुद्दा घेऊन यंदा ते उपोषणाला बसलेले आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते असं म्हणतात की आम्ही वाहतूक सेवा ठप्प नाही करणार, ती सुरळीत असणार आहे, पण आम्ही काही न खाता पिताच वाहतूक करू. नाही, या संदर्भामध्ये निश्चितच त्या ठिकाणी सरकार जाते हे त्यांच्याशी चर्चा करेल आणि त्यांच्या योग्य आणि न्याय्य मागण्या असतील त्याला त्या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद सरकारच्या वतीने दिला जाईल. सर, महाविजय 2024 अंतर्गत भाजप आता 288 विधानसभा आणि 48 लोकसभांमध्ये वॉर रूम सुरू करत आहे. हे एकला चालवण्यासाठी केले जाते की नेमकं महाविजयसाठी केले जाते? तुमची काही इच्छा असली किंवा यामध्ये कोणाचाही खडा टाकून आमच्या सुखी संसारात त्या ठिकाणी वितुष टाकण्याचा प्रयत्न काही विघ्न संतुष्ट विरोधकांचा असेल, परंतु कालही त्या ठिकाणी आमची तिन्ही पक्षाची बैठक झाली. तिन्ही पक्षाचे सर्व आमदार होते, तिन्ही पक्षाचे सगळे नेते होते. एकोप्याने एक वाक्यतेनं एकत्रितपणे निवडणुकांना सामोरं जायची मानसिकता तिन्ही पक्षाची आहे. त्याच्यामुळे वारून किती झालं तरी आमचं वार जे आहे ते महाविकास आघाडी बरोबर आहे आणि ते एकत्रितच आम्ही लढणार. वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे की निवडणुका मारून नेण्यासाठी कुठेतरी जनगणनेचं एक चॉकलेट दाखवलं जात आहे आणि त्यातून भाजप पळवाट काढतंय आणि राहुल गांधींनी मागणी केली, त्याला घाबरलंय भाजप आणि म्हणून अशा पद्धतीने युक्तिवाद करत आहे. चॉकलेट हिरो सारखं वडेट्टीवार विरोधी पक्ष नेत्याचं काम करतायत, त्याच्यामध्ये तशाच प्रकारची वक्तव्य करतायत. भारतीय जनता पार्टीला अशा प्रकारचे कुठलं चॉकलेट देण्याची आवश्यकता नाही. देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब कसं उत्तम काम करतात, गरिबाच्या कल्याणासाठी, देशाच्या विकासासाठी देश पाहतोय. राज्यामध्ये आमचं सरकार येण्यापूर्वी 2.5 वर्ष काय वाताहत होती हे महाराष्ट्रानं पाहिले. त्यात वडेट्टीवार मंत्री होते आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आता सरकार असल्यानंतर कशा पद्धतीनं काम होतंय हे या ठिकाणी महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. चॉकलेट हिरो वडेट्टीवारांना ते कळणार नाही. सर, सीबीआयने पुन्हा एकदा मोहित कंबोज यांच्या गुन्हे दाखल करून त्यांचा पुन्हा एकदा तपास करून नवीन अहवाल सादर करायला सांगितलेला. मोहित कंबोज तुमच्या पक्षाचे नेते कसं? आता त्याच्यावर कोर्टाने दिलेल्या आदेशावर आम्ही काय बोलणार? तर पुन्हा कोर्टाने रिमांडबाद केला असेल तर त्याची प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि त्या ठिकाणी योग्य तो निर्णय होईल. भाऊ, वर्षावरचा एक फोटो जो आहे तो व्हायरल होतोय. बिग बॉस विजेता आहे रवीश यादव. ड्रग्ज सेवन प्रकरणामध्ये त्याच्यावरती कारवाई झालेली आहे आणि संजय राऊतांनी असं म्हटलं की त्यांना सोबत घेऊन जाणारा खासदार सुद्धा ड्रग्ज सेवन करणारा होता असाही आरोप केला. संजय राऊत ड्रग न घेता ड्रग प्यायल्यासारखे बोलतात आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य येत आहेत. देवेंद्रजींनी त्या ठिकाणी क्लिअर कट सांगितलंय की त्या ठिकाणी तो आला तेव्हा सेलिब्रिटी त्या ठिकाणी होता, नंतरच्या यथावकाश गोष्टी त्या पुढे आलेल्या आहेत. आता आपल्याकडे येणारे आता एखादा शिंदे लोक येत आहेत, कोणी त्यांना येतं भेटतं, कुठला प्रोटोकॉल नसतं आणि नंतर जर तो माणूस कोणाला प्रत्येक माणसाची कुंडली चेक करून नेता किंवा प्रमुख भेटत नसतो. त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीचं राजकारण करायचं या पलीकडे त्या ठिकाणी संजय राऊतांना काही दिसत नाही.